गाईज नमस्कार. तर आपण भेटत आहोत हिटलरला, जो रोहिलागडच्या मैदानामध्ये हा प्रथम क्रमांकाचा नानकरी आहे. तो त्याच्यासोबत पिस्टन होता. हा पिस्टन 22 हा, तर काय सांगाल दादा? हिटलरने एक इतिहास घडवला आणि आम्हाला त्याच्याकडून जे पाहिजे होते ते त्याने आम्हाला दिलं. त्याचा आम्ही खूप मोठे म्हणजे आज एक 150 ते 200 लोक नक्षत्रवाडीतून त्याला बघण्यासाठी आलेले आहे. आज पण गट काढला आज आहे. गट काढला त्यांनी आणि काल आम्हाला वाटत नव्हतं तो गट काढीन म्हणून. आज कारण की काल हिटलर आज सध्याला पण बिमार आहे. काल त्याला सलाईन लावलेली होती आम्ही. अरे. तर सलाईन लावून पण त्यांनी आमचं आणि आमच्या गावाचं नाव खाली न जाऊन दिलं. त्यांनी गट पण काढला आज आणि 100% 101% हिटलर आज फायनलला राहील. इकडे बोल ना भावना घ्या. हे भाऊ आहे आमचे मोठे. अच्छा, हा ताई, आमच्या गावाचं नाव ह्याच बैलाने आमच्या गावात आमच्या कमीत कमी 5 वर्ष परमानंट चालू आहे. बरोबर. म्हणजे 8 वर्षापर्यंत आमच्या गावात गुलाल आला होता. पण नंतर त्याच्यानंतर असं गुलाल कोणी बैलाने आणले हिटलर बैलाने. आणि त्याचं सगळं श्रेय स्वप्नील भाऊ आणि आदित्य क्रिश आमचा लहान भाऊ, या दोघाला सगळं आमच्या गावाचं तिसरे. खूप खूप शुभेच्छा दादा. हो. आणि आम्हाला खूप जणांनी कमी लेखलं आणि खूप विरोधात पण जात आहे आमच्या. आम्ही हालाकी असे मालक आहे मॅडम की आमच्या कोणी जर विरोधात गेलं पण तर आमच्या तोंडावरची माशी पण नाही उठत. खूप गरीब आणि खूप आम्ही कष्ट घेतले आणि हिटलरने आम्हाला त्या कष्टाचे फळ दिलं. आम्ही कोणाच्या विरोधात पण नाहीये, काहीच नाहीये. आणि जे आमच्या विरोधात असं व्हायलाच नाही पाहिजे. विरोधात नाही व्हायला पाहिजे. बैलगाडा क्षेत्र असं आहे जे विरोधक होत नाही याच्यात, पण आपले जे दुश्मन आहे ते विरोधक पण याच्यात तयार करतात. त्याच्यामुळं बैलगाडा क्षेत्रात विरोधक असे बैलगाडा मालक असे आम्ही की आम्हाला कोणालाच असं दाखवायचं नाही का आम्ही लय मोठे माणसं आहे किंवा लय हे. आम्ही खूप गरिबीतून आलेलो आहे आणि हिटलर आम्हाला ते फळ देत आहे. आज प्रत्येक गावात हिटलरचा आहे. आज मी सिटीमध्ये गेलो होतो काल. ते 2-3 जण तुमचे बाईट बघून आम्हाला बोलले की हिटलरचे मालक आहे. मॅडमने तुमची मुलाखत घेतली तर ते खूप आम्हाला छान वाटलं आणि म्हणजे मनाला खूप भारी वाटलं. तर आम्हाला असं म्हणजे राग रोज लोकांवर नाहीये आणि काहीच नाही. फक्त हिटलरचे जे फॅन्स फॉलोअर्स आहे किंवा जे त्याचे चाहते किंवा तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून जे त्यांचे चाहते हिटलरचे ते आता माग थोडंफार हे झालं होतं मैदानावरती. तर त्याला ते सांगत होतं का माझं काही नियोजन हिटलरचं पूर्ण दीपक ड्रायव्हरचे मित्र आहेत. अक्षय भाई पवार. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. बोला, काय सांगाल तुमच्या नियोजनाबद्दल? नियोजनाचं काही नाही. नियोजन तर आमचं पहिल्यापासून टॉपचंच असतं. बैल जो आहे ना, बैल पळणारच आहे आणि जेव्हापासून घेतलं तेव्हापासून चांगलंच पळतं. त्याच्यामुळे नियोजन करायला काही अडचण येते आणि ते आम्ही प्रत्येक मैदानात साध्य करून दाखवतो. चालेल दादा, धन्यवाद. ठीक आहे मॅडम, धन्यवाद.